मला असं वाटतं की आमचं आंदोलन आज जरा आगळं वेगळं होतं। आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या बडी सडकला जे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ दादांनी 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत रघुपती राघव राजाराम असा जो सत्याग्रह सुरू केला आणि त्या सत्याग्रहाची जी भूमिका आहे ती जालना जिल्हा काँग्रेस कमिटी, जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात भजन पूजन कीर्तन हे करून प्रभू रामचंद्रालाच प्रार्थना केली की आम्हाला अशी शक्ती दे की ह्या ज्या लोकांचे विचार आहे की ज्यांना आता प्रभू रामचंद्राची सुद्धा भीती वाटू नाही लागली, त्यांच्या पेटीतलं दान सुद्धा सर्वसाधारण नागरिकाचं, गोरगरीब जनतेचे श्रद्धेपोटी जे पैसे सोनं आणि चांदी त्या दानपेटीत आम्ही टाकलं होतं, या देशभरातल्या नागरिकांनी, हिंदू नागरिकांनी विशेषतः त्याच्यामध्ये टाकलं होतं, त्याच्यातून सुद्धा यांची हिंमत आता चोरी करण्यामध्ये बळावलेली आहे। ज्या वेळेला या ट्रस्टीची निर्मिती केली गेली, पंतप्रधान कार्यालयातून एक नाव निवडलं गेलं आणि त्यांची ट्रस्ट बनवली। RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्या ट्रस्टमध्ये घेतलं आणि आज योगीजी, मोदीजी त्यांनी त्यांच्या माणसाने केलेल्या चोऱ्या की ज्या हिंदू भक्तांनी, ज्या राम भक्तांनी अशा श्रद्धेने तिथं दान टाकलं होतं की या मंदिराच्या निर्मितीमध्ये माझं सुद्धा, माझ्यासारख्या एखाद्या गरीब माणसाचं सुद्धा 10 रुपयाचं का दान होत नाही, 100 रुपयाचं का दान होत नाही, काही अंशी चांदी किंवा सोनं का होत नाही, माझं सुद्धा सत्कर्मी लागावं या दृष्टीने ते दान दिलं होतं। दान देणाऱ्याची भावना अशी असते ते सत्पात्री लागावं, परंतु ते दान देणाऱ्याची जेवढी मोठी लाईन अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये आजपर्यंत होती, जेव्हापासून आपण ज्या क्लिप व्हायरल झालेल्या पाहिल्या आणि चोरी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली तेव्हापासून दान देणाऱ्याची संख्या सुद्धा घटली। म्हणजे जिथे जी ट्रस्टी भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या लोकांना तिथं निवडलं होतं, तिथं जे लोक होते त्यांनी केलेली चोरी ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मात्र आता कोणी ट्रस्टी राजीनामा देतोय, कोणी काही करतोय। माझं म्हणणं आहे आतापर्यंत सरकारने चोरी केलेल्या लोकांना FIR दाखल करून जेलमध्ये का नाही टाकलं, आणि म्हणून खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलन सुरू केलं आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला विनंती करायला लागले की आमचं हे निवेदन आहे, आता त्या चोरांवर FIR दाखल करा। अयोध्येत होत नसेल तर किमान जालन्यात करू। म्हणून जालन्यात त्या जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीने आज प्रभू रामचंद्राला अशी प्रार्थना केली की प्रभू रामचंद्रा ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक वचनी एक पत्नी आहे, यांच्यासारखे रोज रोज मंडळी बदलणारी नाही आहे। अशा प्रभू रामचंद्राच्या कडे आम्ही आज प्रार्थना केली। सगळे काँग्रेसचे पदाधिकारी, त्याच्यामध्ये प्रदेशचे पदाधिकारी आहे, जिल्ह्याचे पदाधिकारी आहे, स्थानिक पदाधिकारी, सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, याच्यापेक्षा महत्वाची भूमिका की जी भजनी मंडळ आहे, जे हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायातली मंडळी, टाळकरी मंडळी, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आणि या सगळ्या नागरिकाला वाटायला लागलं की प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये माझी केलेल्या दानाची अशी चोरी होत असेल तर आता मंदिरातली दान सुद्धा आता सुरक्षित राहिलेलं नाही का या देशामध्ये, अशी परिस्थिती आणि अशी भावना आता निर्माण झाली। तुमचा प्रश्न होता यांनी आम्ही असं केल्याने यांना काही फरक पडेल का, परंतु काँग्रेसचे कल्चर आहे, काँग्रेसची आयडियोलॉजी आहे, काँग्रेसला 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशाला घालून देण्याची चळवळीची परंपरा आहे आणि म्हणून काँग्रेस ही त्या चळवळीमध्ये पूर्णतः उतरेल आणि आज नाही तर उद्या निश्चितच योगीजी आणि मोदीजी यांना तोंड उघडावं लागेल की प्रभू रामचंद्राच्या मंदिरातला चढावा, प्रभू रामचंद्राच्या मंदिरातली देणगी यानंतर चोरी होणार नाही आणि झालेल्याना आम्ही जेलात टाकू, हे जोपर्यंत ते म्हणत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील। आज एक वेगळाच प्रकार दिसला, गर्भगृहाचे दरवाजे बंद दिसले, म्हणजे बंद दरवाजे। आम्ही त्या मंदिराच्या ट्रस्टला आमच्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी विनंती केली होती की आपण आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला, आपले आभार आहे। आम्ही आंदोलन करतोय ते हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणेच करतोय, पण भजन पूजन करून करतोय, बाकी दुसऱ्या कारणाने काही केलं नाही। तिथं काय आम्ही वेगळ्या घोषणा दिल्या नाही काँग्रेसच्या किंवा अजून कोणत्या, परंतु
तिथे मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले हे योग्य नाही. आणि एवढंच हीच मोठी नाही, गोष्ट एवढंच नाही की तिथे प्रभू रामचंद्राची प्रतिमा बाहेर ठेवली होती. आम्ही त्यांना अशी विनंती केली होती की आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिर जरी बंद झालं तर किमान प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेसमोर आरती करू आणि आरती करून पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला येऊ. परंतु मला माहित नाही असं का केलं. मंदिराचाही दरवाजा बंद केला आणि प्रभू रामचंद्राची प्रतिमा सुद्धा तिथून घेऊन गेले. मला त्यांना एवढंच सांगायचं, एवढी विनंती करायची त्या मंदिराच्या ट्रस्टींना की आपल्या मंदिरातली देणगी, आपल्या म्हणजे जालन्याच्या नाही, आपल्या अयोध्येच्या त्या मंदिरातली देणगीची चोरी झाली म्हणून आम्ही प्रभू रामचंद्राची प्रार्थना करायला आलो की प्रभू रामचंद्र यांना किमान अशी बुद्धी दे की लोकांचं जे दान आहे ते प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी दिलेलं आहे, ते तुम्हाला चोऱ्या करायला दिलं नाही. म्हणून आम्ही प्रार्थना करायला गेलो होतो. परंतु प्रभू रामचंद्र मंदिराला दरवाजे जरी बंद झाले असले तरी कुलपा उघडायचं काम त्यावेळेलाही राजीव गांधींनीच केलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की कुणीही प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं, कुठल्याही मंदिराचे दरवाजे जरी बंद केले तर प्रभू रामचंद्र हे काही कुठल्या दरवाजे बंद केला म्हणून ते हात अडकून पडले असं होत नाही. यात सुद्धा राजकारण होत आहे. निश्चितच दरवाजे बंद होते असं वाटतं. मला त्याचं कारण काय सांगता येणार नाही. परंतु आम्ही ज्या भावनेने तिथे गेलो होतो त्या भावना काही मला आमच्या खराब नव्हत्या. म्हणून त्यांनी उलट आमचं स्वागत करायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं आज आम्ही पूर्ण दिवसभर दरवाजे उघडे ठेवू. का केलं माहित नाही. कोण करतंय? मला नाही सांगता यायचं. भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या मंडळीची ती भूमिका प्रभू रामचंद्राच्या मंदिराला निर्माण करण्याची होती. तिथले मंदिर त्यांच्या पूर्णपणे ताब्यात आहे. मग ते ट्रस्टी असू दे ते अजून कोणी असू दे. तुम्ही बघा त्याचं भूमिपूजन आणि त्याच मंदिराचा आपला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आदरणीय मोदीजींच्या हाताने केला गेला. मग आता सगळं श्रेय प्रभू रामचंद्राला हाताला धरून आणलं, तिथं बसवलं. त्यांच्या उंचीपेक्षा प्रभू रामचंद्राची उंची लहान ठेवली त्या मूर्तीची. परंतु त्याचं श्रेय भारतीय जनता पक्षाला जर मिळवायचं असेल तर आता या चोरीचं श्रेय कोणाला द्यायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे. म्हणून ते श्रेय सुद्धा त्यांनी घ्यावं आणि सांगावं की आमच्या लोकांनी अशी चोरी केली होती, आम्ही त्यांना जाब विचारू आणि जेलमध्ये टाकू. मंदिर बंद करून म्हणजे तुमचा आवाज दाबणार? अजिबात नाही. मंदिरं बंद केले म्हणून आमची श्रद्धा कमी होणार नाही. आम्ही पुन्हा मंदिरात जाऊ, ज्या वेळेला आरती असेल त्यावेळेला जाऊ आणि पुन्हा प्रभू रामचंद्राला प्रार्थना करू. ठीक आहे.